तू प्रत्येक व्हिडिओची सुरुवात जय जिजाऊ जय शिवराय या वाक्यानं करते. तर तू ॲक्च्युअल लाईफमध्ये पण बोलता बोलता तुझ्या तोंडात ते येतच की सोशल मीडियावरतीच आहे हे. आपले महाराजांचे संस्कार आहेत, आईवडिलांनी एवढे छान संस्कार केलेत, तर ते आपल्याला साता समुद्रापार न्यायचं आहे, एवढंच टार्गेट आहे आणि त्याच्यावरतीच मी काम करते. मोठे मोठे हॉटेल्स असतात, त्या हॉटेल्समध्ये गेल्यावरती माझा असा लुक बघितल्यावरती मला म्हणतात, म्हणजे बाकीचे क्राऊड, काय हे कपडे घालून काय इथे येतात का? 1 मिलियन हा दिसायला आकडा खूप सोपा दिसतोय, 1 आणि M, पण त्या 1 आणि Mसाठी मी खूप रात्री रडल्यात पण आहे. घरामध्ये 500 रुपयाचा सिलेंडर घ्यायलासुद्धा पैसे नव्हते. मग शिरा बनवला, सगळ्या अनाथ मुलांना जे आहे त्यांना वाटला. मुळात रक्ताच्या नात्यापेक्षा मांडलेली नाती. रील स्टार, उद्योजक, हे सगळे भाऊ आहेत ना, हे खतरनाक आहेत. तू शेतीबद्दल एवढे टाकते ना, मग तू शेतकरी मुलाशी लग्न करून दाखव. शेतकरी मुलामध्ये काय कमी आहे? नमस्कार सायली, भन्नाट तेजा शोच्या मंचावर तुझं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार, जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे. सगळ्यात आधी तर कॉंग्रॅच्युलेशन्स तुला 1 मिलियन झाल्याबद्दल. धन्यवाद. तर ही 1 मिलियन पर्यंतचा प्रवास कसा होता? खूप खडतर होता, खूप खडतर. म्हणजे की 1 मिलियन हा दिसायला आकडा खूप सोपा दिसतोय, 1 आणि M, पण त्या 1 आणि Mसाठी मी खूप रात्री रडल्यात पण आहे आणि रडली पण, आणि त्याचबरोबर अशा दिवस आलेत की अक्षरशः की म्हणजे की मी कॉलेजला पण होते, त्याच्यामुळं कधी कधी असं व्हायचं की मला व्हिडिओ टाकता येत नव्हते, म्हणजे कॉलेजमध्ये असल्यावरती. ह्या अशा गोष्टी घडत गेल्यात आणि म्हणजे टप्पा सोप्पा नव्हता. भरपूर जणं बोलले, आईवडिलांना भरपूर जणं बोलले की काय संतोष, तुझी मुलगी काय करते हे? आईला म्हणायचे की अरे ती अभ्यासात हुशार आहे, तिला अभ्यासात जाऊ द्या ना, कशाला हे व्हिडिओ वगैरे पाहिजेत. म्हणजे सगळ्यांचे बोलणे ऐकत, सगळं सहन करत करत आले. किती म्हणजे की मी तुला म्हणलं ना आता की कितीतरी रात्री रडली आहे. खरंच मी इतक्या रात्री रडली आहे ना, की म्हणजे काही काही गोष्टी अशा झाल्यात माझ्यासमोर की ते म्हणजे नाही का, मी एक्सप्रेस पण करू शकत नाही आहे, अशा गोष्टी झाल्या. आणि म्हणजे की आता 1 मिलियन असे होणार होते आणि तेवढ्यात माझ्या आयडीला प्रॉब्लेम आला. काय झालं होतं? स्ट्राईक पडला होता, इंस्टाग्रामने स्ट्राईक दिला होता. तर ठीक आहे, मी तो ॲक्सेप्ट केला आणि ते ॲक्सेप्ट करून मी पुन्हा नव्या जोमाने कामाला लागले. स्ट्राईक कशामुळे आलेला? मी एक प्रमोशन केलं होतं. ते प्रमोशन केलं आणि ते इंस्टाग्रामला वाटलं की मी गेमिंगचंच करते, पण ते गेमिंगचं नव्हतं. ते चांगलं प्रमोशन होतं. पण कसं आहे, कुठलातरी वर्ड त्यांना नाही ओके. योग्य वाटला, सो त्यांनी मग ते स्ट्राईक दिला. तरी ठीक आहे, मी सगळं माझं जे काही प्रॉब्लेम होता ते सगळ्या सांगितला, सगळ्या गोष्टी दाखवल्या आणि मग त्यांनी ते ॲक्सेप्ट केलं. आणि शेवटी कसं आहे, कर्म चांगले असतील तर सगळं तुमचं चांगलं होतं. बरोबर आहे. आणि त्या गोष्टी झाल्या आणि 1 मिलियनचं एकदम जवळ, म्हणजे की काय म्हणतात, फक्त 2 लाख पब्लिक राहिलं होतं आणि मी होणार होते. म्हणजे की सगळ्यांची एक्साइटमेंट, म्हणजे भावाची, आई-वडिलांची, सगळे नाही आता 1 मिलियन म्हणजे नाही का, एक सगळ्यांना खूप मोठी गोष्ट होती 1 मिलियन हा आकडा मिळवणं. त्या एक्साइटमेंटमध्ये होतं आणि अशी गोष्ट घडली. परत रिव्हर्स, परत गोष्टी अकाउंट मायनसमध्ये, पूर्ण अशा निगेटिव्ह गोष्टी पण झाल्यात. पण त्याच निगेटिव्ह गोष्टींना मी आज सामोरं गेले आणि आज पॉझिटिव्हली पुन्हा एकदा नव्या जोमाने उभी आहे. ॲक्च्युअल सुरुवात कशी झाली तुझी सोशल मीडियाची आणि कधी केलीस? ॲक्च्युअल सुरुवात म्हणजे पहिली गोष्ट, सोशल मीडिया हा माझा प्लॅटफॉर्म नव्हताच. मी पूर्ण अभ्यास, मला इंडिया आर्मी ह्या क्षेत्रात जायचं होतं. पण मी खूप अभ्यासू झाले होते, की इतके अभ्यासू की म्हणजे मला ते सुटतच नव्हता अभ्यास. मग आई म्हणली की नाही तू ते पण कर, पण तू एवढी छान अँकर आहे. म्हणजे सुरुवात माझी अँकरिंगपासून झाली. शाळेत मी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थामध्ये शिकली आहे. तिथल्या माझ्या ताई होत्या, विद्याताई शितोळे म्हणून, त्यांनी मला अँकर बनवलं आहे. म्हणजे की त्या माझ्याकडून करून घ्यायच्या सगळ्या गोष्टी, जे काय असेल ते. ते करत करत मग मी सगळ्या, म्हणजे आमच्या पूर्ण जेवढ्या ब्रँचेस आहेत त्याच्यामध्ये अँकरिंग करू लागले. नाटकं मी लिहू लागले. ह्या सगळ्या गोष्टी अशा केल्या मी. आणि त्याच्यातनं मग 10वी आली, कोरोना माझी 10वी गेली. म्हणजे एक पेपर माझा झाला नाही, जिओग्राफीचा, भूगोलचा. आणि मग तिथून पुढे करायचं काय कोरोनामध्ये? काहीच नाही. मग कोरोना पण असाच गेला. त्याच्यानंतर मी TikTok असं रँडम करायचे व्हिडिओज वगैरे, पण ते काय वर्क नाही झालं, ते बंदच पडलं. नंतर मग आई बोलली, "तू एवढी छान अँकरिंग करत होती, तर तू YouTubeमध्ये उतर." मग मी मम्मीने यूट्यूब YouTubeमध्ये, सजेस्ट केलं. मम्मीनी YouTube सजेस्ट केलं मला. आणि YouTubeमध्ये उतरले आणि म्हटलं तरी पण भीत नाही का, कसं करायचं, काय करायचं, व्हिडिओचं माहिती नाही. YouTubeवरूनच बघून मी एडिटिंग शिकले सगळी YouTubeची. आणि मग YouTube करत होते. पण थोडंसं YouTube कसं आहे, खूप वेळ घेतं सक्सेससाठी. तर मग
मग थोडं माझे फ्रेंड सर्कल बसले होतं, "तू एवढं स्ट्रगल करते, आम्ही बघतो. तू इकडे पळते. रोज लोकेशन वेगळं बघतेस, की कुठे जाऊन व्हिडिओ माझा चांगला होईल, कुठे व्हायरल जाईल." तर तू बोलले, "Instagramमध्ये जा." मग Instagramमध्ये मी गेले. मग Instagramमध्ये स्टार्टिंग केली मी माझ्या Realmeच्या फोनमध्ये. तिथून माझी स्टार्टिंग 15,000चा फोन माझा तो. तिथून स्टार्टिंग केली. त्या गोष्टी मग हळू मग काय म्हणतात Realmeचा प्रवास iPhoneवरती गेला. स्टार्टिंगला कंटेंट कसा निवडला होतास? स्टार्टिंगला कंटेंट हा मी रानात काम करायचे जास्त. रानात आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा कायम माझ्यावरती आशीर्वाद आहे आणि मग तोच कंटेंट होता आणि मी सांगायला गेलं मी कंटेंट काहीच दाखवत नाही. जे आत्ता इथे दिसतंय ना, म्हणजे आता हा जर काही तुझा माईक आहे, तर हा माईकवरतीच मी काहीतरी बघणार आणि 5 मिनिटात बोलायला सुरुवात करणार. म्हणजे की हां, ते आहे. आता रानामध्ये मी जाऊन काय, जे रानात मी कामं करायचे तेच करत व्हिडिओज करायचे. आता आपण बघतोय सोशल मीडिया म्हटलं की वेगवेगळे ट्रेंड येतात. ट्रेंड फॉलो पण करतात लोकं. का तर फॉलोअर्स वाढवायचे तर ट्रेंड हा फॉलो केलाच पाहिजे. मग या ट्रेंडच्या जमान्यात तू पारंपरिकता का निवडलीस? पारंपरिकता निवडण्यामागचं कारण एकच आहे, म्हणजे की आई आणि वडिलांचे माझ्यावरती असलेले संस्कार. लहानपणापासून आपल्या घरात शिवजयंती होते आणि लहानपणापासून कधी इच्छाच झाली नाही, म्हणजे खरं सांगायला गेलं की असे कधी म्हणजे कपडे कधी घालावेत वेगळे किंवा काय. लहानपणापासून माझा हेच लूक आहे की असं कुर्ती किंवा साडी आणि लहानपणापासून मी चंद्रकोर लावते. म्हणजे माझा लहानपणीचा तरी अगदी फोटो दाखवला ना, तरी चंद्रकोर आणि कुठेतरी असं वाटत होतं की या Instagram, YouTubeवरती आपली संस्कृती जपणं राहिलेलंच नाही आहे बरोबर आहे. आणि सगळं बाहेरचंच चाललं आहे म्हणजे सगळं हेच चाललं आहे. तर मग म्हटलं की नाही, कुठेतरी बदललं पाहिजे, की म्हटलं नाही आपले महाराजांचे संस्कार आहेत, आई-वडिलांनी एवढे छान संस्कार केलेत, तर ते आपल्याला समुद्रापार न्यायचं आहे एवढंच टार्गेट आहे आणि त्याच्यावरतीच मी काम करते. तुझ्यासाठी परंपरा म्हणजे नक्की काय? माझ्यासाठी परंपरा म्हणजे सगळं काही आहे, कारण की आज ती परंपरा मी जपली आहे म्हणून आज मी 1 मिलियन झाली आहे. आता आपण बघतोय सोशल मीडियामुळे यूथ जवळपास परंपरेपर्यंत म्हणजे त्याचा दूरचा संबंधच नाहीये. तर त्याबद्दल तुला काय वाटतंय? हे बघ, कसं आहे, परंपरा जपल्या पाहिजेत. त्या आपल्याला आपल्या आजी-आजोबा, पंजोबांपासून आपल्याला देत गेलेल्या आहेत आणि ती कुठलाही सण असू दे, काही असू दे, ही परंपरा आपण जे म्हणतो, हे सणवारातूनच निर्माण झालेला हा परंपरा शब्द आहे. हं. तर ह्या परंपरा आहेत ना, तर एक संदेश असतो. प्रत्येक संदेश. आता गुढीपाडवा येतो, त्यावेळेस काय होतं, आपल्या सगळ्या झाडांना नवीन पालवी फुटते. आपल्या मराठी वर्षामध्ये नूतन वर्ष म्हणून आपण त्याला संबोधतो. तर असं ही परंपरा आहे. प्रत्येक गोष्टी म्हणजे जे आपले सण आहेत ना, प्रत्येक सण आपल्याला काहीतरी सांगत असतो. प्रत्येक सण आपल्याला कुठली ना गोष्ट देत असतो. दिवाळी, दिव्याचा सण. थंडी सुरू होते आणि तोच दिवा आपण तेवतो. म्हणजे की आणि होळी अशी गोष्ट आहे की आपण की काय म्हणतात, होळीमध्ये आपण सगळे आपले वाईट गोष्टी सोडतो. म्हणजे मोस्टली सगळेजण म्हणतात की होळीमध्ये टाकलं की वाईट गोष्टी सुटतात. म्हणजे असं. म्हणून ह्या परंपरा मी जपलेल्या आहेत कायम. सुरुवातीला फॅमिलीचा सपोर्ट होता? भयंकर. माझं बॅकबोनच माझे आई-वडील आहेत. पूर्ण सपोर्ट त्यांचाच होता आई-वडिलांचा. बाकीच्यांचा सपोर्ट म्हणजे आई-वडिलांना म्हणत होते, की एवढी हुशार आहे, 90% पाडते, तर तिला त्या क्षेत्रात जाऊ देत ना, अभ्यास करू द्या. माझं खरं स्वप्न होतं FMCमध्ये म्हणजे की आर्मीमध्ये डॉक्टर व्हायचं. त्यासाठी मी भयंकर धडपड केली आहे. पण कुठे मार्क्स नाही, कुठे 1 मार्काने, 2 मार्काने मी माघार घेतली. शेवटी कसं आहे, नशिबात जर काही बरोबर असेल तर आहे. इकडंच यावं लागतंय. स्कूल आणि कॉलेज लाईफ कशी होती तुझी? स्कूल आणि कॉलेज लाईफ. खूप तू म्हणजे विषयाला हात घातलाय माझ्या स्कूल आणि कॉलेज लाईफचा. स्कूलमध्ये म्हटलं ना, तर माझी लाईफ छान होती स्कूलची. पण तो जो 10वीचा टप्पा होता ना, तो खूप वाईट होता माझ्यासाठी. काय घडलं होतं असं? 10वी म्हणजे की आपल्या आयुष्यात मैत्रिणी असतात. हं. मैत्रिणी असतात. माझ्या आयुष्यात पण होत्या बरं का. आणि माझी खूप छान म्हणजे मी टॉपरमध्ये असायचे आणि त्या पण बऱ्यापैकी टॉपरमध्येच होत्या. त्यांनी काय केलं, ऐन जे आपलं 10th म्हणजे की आता डिसेंबर महिना, हाच महिना होता डिसेंबर महिना. डिसेंबर महिन्यामध्ये सगळ्या गोष्टी चालू असतात, की म्हणजे काय आता प्रिलियमची तयारी, अभ्यास, कुठं काय करता येईल, नोट्स काढून ठेवणे हे चालू असतं. तर त्या 2 मुलींनी माझ्यासोबत काय केलं माहिती आहे का? लिटरली मला डिमोटिव्हेट केलं. भांडणं केली, माझं खच्चीकरण केलं. नको ते उद्योग त्यांनी केले. म्हणजे स्कूलला जात असेल तर आपला जो हा टॉप असतो का, लिटरली माझा ड्रेस व्हाईट कलरचा होता. पेनाने काही पण घाणेरडापणा केला होता. अरे बापरे! म्हणजे पूर्ण मला मेंटली पूर्ण डिस्ट्रॅक्ट केली होती त्यांनी त्या लोकांनी. स्टडीमधून हां, थोडी दूर स्टडीमधून कारण की त्यांचं म्हणणं होतं की ही पुढं नाही गेली पाहिजे. आपण पुढं गेलं पाहिजे असं होतं. आणि त्यांनी म्हणजे खूप त्रास दिला मला. पण
त्रास दिला, कर्म आहे. कर्म कधी पण येतंच. माझं तर हे कर्मावरती खूप भयंकर विश्वास आहे माझा. तर त्यांनी मला त्रास भयंकर दिला, ठीक आहे. पण त्यातनं मला बाहेर काढलं ते माझ्या आई-वडिलांनी. कारण की मी खूप डिस्टर्ब झाले होते. कारण की मैत्रिणी म्हणजे असं असतं की आपल्याला जीवाभावाच्या होऊन जातात ना, की आपण सगळ्या गोष्टी सांगतो, बोलतो असं. पण त्यांनी त्याचा खूप गैरफायदा घेतला. माझ्या सक्सेसचा म्हणलं तर गैरफायदा घेतला. मला पुढे जाऊन न देण्याचा. तर ह्या गोष्टी झाल्या. पण त्यातनं मला माझ्या आईनी आणि वडिलांनी दोघांनी खूप बाहेर काढलं. आणि मग छान पर्सेंटेज वगैरे पडले आणि कॉलेजचं लाईफ सांगायला गेलं ना, तर कॉलेजचं लाईफ मी खूप चिल जगली आहे. का माहिती का? मी नंतर मैत्रिणी करायलाच घाबरायला लागले. मी मैत्रिणी अजिबात नाही. म्हणजे नाही का, केलं तरी ओके, हाय, हॅलो, नमस्कार, रामकृष्ण हरी, जवळचं असं. असं कोणी नाही. नाही. जवळची माझी मैत्रीण एकच आहे माझी आई. अच्छा. आत्ता सध्या काय चालू आहे लाईफमध्ये? सोशल मीडिया सोडून? आत्ता सध्या माझ्या लाईफमध्ये मी मास्टर्स करते. ओके. म्हणजे एज्युकेशन साइड बाय साइड चालूच चालूच आहे. आहे माझं. मास्टर्स करते, वेगवेगळे कोर्सेस चालू आहेत. ते सुद्धा चालू आहेत असं. म्हणजे नुसतं सोशल मीडियाच एकच धरून नाही बसले, तर हे पण चालू आहे. तू प्रत्येक व्हिडिओची सुरुवात जय जिजाऊ जय शिवराय या वाक्यानं करते. तर तू ॲक्चुअल लाईफमध्ये पण बोलता बोलता तुझ्या तोंडात ते येतच की सोशल मीडियावरतीच आहे हे. नाही. असं म्हणजे की मला कोणी जरी भेटलं ना, तर नमस्कार तरी असतो, जय शिवराय हा म्हणजे तोंडातून जातं आणि ते म्हणजे मी सांगायला गेले ना, मी जर का एखादा जरी व्हिडिओमध्ये नाही बोलले ना, जय शिवराय, तर मला लो फील होतं. माझी एनर्जी ती आहे. म्हणजे की स्टार्टिंग करतानाच एकदम दमदार. नाही ॲक्चुअली जेव्हा आपला पहिला कॉल झाला तेव्हा सुद्धा तू मला म्हणजे जय असंच बोलली शिवराय होती बोलले. समोरून. बट ते सोशल मीडियावरती बघताना असतं ना लोकांचं की बाबा नाही ही सोशल मीडियावरतीच करत असेल. नाही. जय शिवराय हा माझा नेहमी असतो. कोणीही भेटू दे, कधीही भेटू दे. कॉलवरती तर मी कॉल रिसीव्ह करताना हॅलो हा माझा शब्दच नसतो. हां, नमस्कार, जय शिवराय बोला. फॅमिली बॅकग्राऊंड कसं होतं? तुझं बालपण वगैरे कसं गेलेलं आहे? माझं बालपण म्हणजे खूप छान गेलेलं आहे तसं आई-वडिलांच्या आशीर्वाद पण बालपणामध्ये पण खूप स्ट्रगलिंग होतं. आई-वडील पुण्यात जॉब करायचे वडील. आई घरीच असायची. हाऊसवाईफ होती. पण ती पण आपलं शिलाई काम, ब्युटी पार्लर वगैरे करायची आणि सगळ्या गोष्टी छान चालू होत्या. नंतर वडिलांचं माझ्या 2013-14 साली हार्टचं ऑपरेशन झालं. तो जो सीन होता हार्टचं ऑपरेशन झालं. त्यावेळेस असं होतं की ताई खरं सांगायला गेलं ना घरामध्ये ₹500 सिलेंडर घ्यायला सुद्धा पैसे नव्हते. अशी कठीण परिस्थिती आली होती. त्यामुळं आज एक रुपया असा मोडताना सुद्धा विचार करते, की आज मी ते दिवस बघितलेत. कारण की म्हणजे की आज माझ्यासाठी आई आणि वडिलांनी लई कॉम्प्रोमाईज केल्यात गोष्टी. म्हणजे आमच्या दोघांसाठी, माझ्यासाठी आणि माझ्या भावासाठी. म्हणजे असं नाही म्हणता येणार, की आईला साड्या घेता येत नव्हत्या महागातल्या, असं नव्हतं. घेऊ शकत होती. पण तिचं म्हणणं काय होतं, माझी मुलं शिकावीत, मोठी व्हावीत. ह्यासाठी तिने सगळं केलं. म्हणजे की वडिलांनी पण खूप गोष्टी कॉम्प्रोमाईज केल्यात आज वडिलांनी आणि आईनी. म्हणजे की नाही मी त्यांचं स्ट्रगल नाही बोलू शकत. माझ्या स्ट्रगल पुढं त्यांचं स्ट्रगल खूप आहे. म्हणजे इथं येऊन आणि वडिलांचा जरा जॉबला कमी म्हणजे पगार खूप कमी होता त्यावेळेस सगळे बोलायचे पण नाही का म्हणजे की म्हणजे एक असतं ना एक काय म्हणतात पार्शलिटी व्हायची की आमचे वडील बघा तुमचे वडील असं. त्याच म्हणजे ते दिवस म्हणजे होते. पण देवाच्या आशीर्वादाने सगळे दिवस खूप छान झाले. देवाने खूप चांगलं केलं. जेव्हा तू व्हायरल झाली तेव्हा घरच्यांची फिलिंग काय होती? म्हणजे त्यांना असं काही नव्हतं वाटलं. ठीक आहे, ओके, छान आहे. पण झालंय ना, चांगलं आहे पण. जे होतंय ते चांगलं आहे असं होतं त्यांचं. आणि माझा पहिला जो व्हिडिओ व्हायरल गेला होता ना, तो होता काय झाडी, काय डोंगर, काय ते निसर्गरम्य वातावरण, काय त्या मोरांचा आवाज आणि काय ती टोमॅटोची बाग. कसा वाटतोय आमचा स्वर्ग सातारा. तो व्हिडिओ इतका व्हायरल गेला, की लिटरली तो 7-8 मिलियनच्या पुढे गेलेला आहे. म्हणजे लय व्हायरल गेला. त्यावेळेस मग माझी ओळख झाली सातारमध्ये, की सातारची आहे. मग ते आणि आई-वडिलांना पण खूप भारी नाही का, मग सगळ्यांचे फोन, "अरे सायलीचा व्हिडिओ आहे आपल्या." असं. आणि नातेवाईकांच्या वगैरे काय रिॲक्शन होत्या? नातेवाईकांच्या काय म्हणतात रिॲक्शन नाही का, तसे माझे नातेवाईक चांगले आहेत सगळे. म्हणजे नाही का, थोडंसं म्हणत होते, की ती अभ्यासात एवढी हुशार आहे, तर अभ्यासात जाऊ द्यात तिला. सगळ्यांचं म्हणणं असं होतं. पण काय म्हणतात, एक आपल्याला आवड असते ना, की नाही आता इकडं आवड निर्माण झाल्यानंतर आपण तिकडंच जातो. तसं झालं. पण कधी एक्सपेक्ट केलं होतं की आपले 1 मिलियन फॉलोवर होतील म्हणजे 10 लाख लोकं आपल्याला फॉलो करतील असा कधी विचार होता का? नाही, कधीच नाही. कधीच वाटलं नव्हतं 10 लाख होतील म्हणून. म्हणजे की
जेव्हा 10K झाले ना माझे, अक्षरशः माझा आनंद गगनात मावत नव्हता. अरे 10K झाले आपले. म्हणजे की बाकीच्यांसाठी काय आहे 10K वगैरे, म्हणजे असं नाही का, काय आहे ती? असं होतं. पण नाही, माझ्यासाठी 10K काय आणि आज 1,000,000 काय, खूप मोठा टप्पा आहे. हो आणि ते पण एक-एक मराठी हां. क्रिएटरसाठी. एक-एक जमवून, आणि असं नाही की फॉलोअर्सच नुसते म्हणजे नाही का आहेत म्हणून आहे. आणि मी तुम्हाला सांगायला गेलं ना, तर मी माझ्या फॉलोअर्सला फॉलोअर्स कधीच म्हणत नाही. ती माझी फॅमिली, हक्काची माणसं आहेत. मी आज एक जरी व्हिडिओ टाकला ना, की हक्काने मेसेज करत असतात, की ताई असं, ताई असं चालू आहे, ताई तसं. म्हणजे नाही का, आता खूप मेसेज येतात, रिप्लाय द्यायला जमत नाही. पण मला ते भारी वाटतं, की माझ्याशी कनेक्टेड आहेत, माझ्याबद्दल विचारपूस करतात, बोलतात. जेव्हा म्हणजे तुझे फॉलोअर्स रिअल लाईफमध्ये तुला भेटतात, तेव्हा त्यांच्या काय प्रतिक्रिया असतात? माझ्या रिअल लाईफमध्ये आहेत ना, म्हणजे मी जिकडे जाईल ना, तिकडे भयंकर खूप जण भेटतात. ते एकच बोलतात, म्हणजे की मी आज खरं सांगते, मी जिकडे पण गेले ना, तिकडे ताई, तायडे, दीदी, म्हणजे असं मला म्हटलं जातं. खूप भारी वाटतं मला जेव्हा ताई, दीदी, तायडे असं म्हणतात. कारण की मला मोठा भाऊ नाहीये, छोटा भाऊ आहे. मला सारखं वाटायचं की मोठा भाऊ असावा, म्हणून मला तायडे, म्हणजे नाही का, दीदी तो म्हणतोच, पण तायडे, दीदी असं नाही का, असं मला म्हणायचं. आणि त्याचबरोबर मी जेव्हा भेटतात ना मला हे सगळे, म्हणजे असे माझी फॅमिली जेव्हा भेटतात ना, असं म्हणतात की ताई, म्हणजे स्टार्टिंग पण त्यांची पण अशीच असते, ताई जय शिवराय, ताई खरंच आम्हाला तुमचे व्हिडिओ बघून खूप भारी वाटतं. आमच्या दिवसाची सुरुवात तुमचा व्हिडिओ बघितल्याशिवाय होत नाही. आणि ताई, तुम्ही एवढं एवढं म्हणजे की इंस्टाग्राम असं बोलतात लोक, तरी सुद्धा तुम्ही तुमच्या पद्धतीने करता, म्हणजे की आपली जी मराठी संस्कृती जी आहे, संस्कृती परंपरा जपून व्हिडिओ करतात, ते लय भारी वाटतं आम्हाला, बघायला पण खूप भारी वाटतं. आणि मुळात म्हणजे ते हक्काने सांगतात मला, की आज आम्ही आमची पूर्ण फॅमिली घेऊन तुमचा व्हिडिओ, म्हणजे फॅमिली सगळे सोबत बसून आम्ही तुमचा व्हिडिओ बघतो. पण या म्हणजे तुझ्या या पारंपरिक राहण्यामुळे तुला कधी म्हणजे नाही का थोडीशी वेगळी वागणूक किंवा म्हणजे असतं ना, की बाबा सोशल मीडियावरती असं राहिलं तरच सगळे ब्रँड वगैरे पण कनेक्ट होतात, असं एक माइंडसेट झालंय लोकांचं. मग तुला वाटते का, की त्याचा कधी निगेटिव्ह इम्पॅक्ट पडलाय तुझ्या करिअरवरती? झालंय ना, कधी-कधी इव्हेंटला गेली आहे. मी भरपूर इव्हेंट करत असते. कंटिन्यू माझे इव्हेंट चालू असतात. मोठे-मोठे हॉटेल्स असतात. त्या हॉटेल्समध्ये गेल्यावरती माझा असा लूक बघितल्यावरती मला म्हणतात, म्हणजे बाकीचे क्राऊड, "काय आहे? हे कपडे घालून काय इथे येतात का?" म्हणजे त्यांचं गॉसिप ऐकू तर आपल्या कानापर्यंत हां, नक्कीच येतं. बरोबर आहे. असं असं बोलत, पण ठीक आहे, माझे कपडे, माझी संस्कृती, आज मी कुठेतरी गेले तर हक्काने सांगू शकते, हे माझं आहे. त्यामुळे ते मी सोडणार नाही, किती काही होऊ दे. आणि बोलतात, आता काय बोलणारच, आपण तोंड तर धरू शकत नाही. त्यामुळे मी माझं काय सोडणार नाही, माझं हे फिक्स आहे. तुझा कपड्यांचा बिझनेस पण होता, त्याच्याबद्दल सांग ना थोडं? माझा हा कादंबरी नावाचा, कादंबरी म्हणजे स्टार्टिंग सांगते, कादंबरी माझ्या आजीने नाव ठेवलं म्हणून मी तो कादंबरीच हे केलं. आणि त्या बिझनेसचं असं आहे की आहे ना, तो बिझनेस म्हणजे आपण काही दुसरीकडून कपडे आणत नाही. ते म्हणजे काय, आपण फक्त कापड आणतो आणि जे काही डिझाईन असेल ते मी करते आणि जे काही शिवायचं काम असेल ते आई बघते. असं म्हणजे हा असा आपला बिझनेस आहे. आणि तो छोटाच आहे, अजून काही मोठा नाही. म्हणजे की त्याच्यावरती माझा स्टडी चालू आहे आता सध्या. त्याच्यावरती करायचं, पण थोडं म्हणतात, वेळ लागतो सगळ्या गोष्टींना आणि वेळ यावी लागते. त्या वेळेची वाट बघते मी. नक्कीच येणार ती. बट ही डिझायनिंग वगैरे ही कन्सेप्ट तुला कशी काय? म्हणजे तुझं काय फॅशन डिझायनिंग वगैरे झालंय का? नाही, फॅशन डिझायनिंग नाही झालं माझं. मला आवड ही आधीपासूनच, का तर आजी आहे ना, आजी काय करायची, नेहमी तिच्या साड्या नेऊन आईला द्यायची, किंवा मागच्या आमच्या इथे एक काकू टेलर काकू, त्यांना नेऊन द्यायची, की शिवा, हे असं शिवा, ते तसं शिवा. पण मी तिला काय म्हणायचे, "अगं पैठण्या साड्या आहेत आजी, नको देऊ, नाही का, जरा होऊ देत, जुन्या होऊ देत, मग मी घालते, नाही का, मग शिवून घालू." मग त्यावेळेस मग मला कन्सेप्ट सुचत गेला, अरे हे असं आपण केलं तर, हे असं केलं तर, म्हणजे की आता काय, ह्या ड्रेसमध्ये पण कॉन्सेप्ट काही नवीन नाही आहे. ही जी बाई आहे ही जुनीच आहे, जुनीच आहे. पण आता ही नवीन झाली आहे, कारण की लोकं विसरून गेलेत. लोकांना कसा एक टप्पा आला ना, एक काय म्हणतात, जुन्या काळात एवढे घालायचं होतं. ते एवढ्यावरनं एवढं झालं, एवढ्यावरनं एवढं एवढं. आणि आता परत आणि एवढ्यावरती परत आलं. तेवढ्यावरती चाललंय ते. म्हणजे की असं ते म्हणजे जुनंच आहे. म्हणजे ते आपली पारंपरिकच आहे आणि आपली संस्कृती, म्हणजे परंपरेमध्ये बसणारी ती गोष्ट आहे. बरोबर तीच आहे. मी पुन्हा रिक्रिएशन करते त्याच्यावरती. आणि मला खूप आवडतं हे आपले जे पैठणी साड्या असतील, त्याच्यावरती काही ना काही नवीन प्रयोग करायचे. कंटिन्यू चालू असतात माझे. कादंबरी हे नाव कसं सुचलं? काय आहे त्याच्या मागची स्टोरी? कादंबरी माझ्या आजीने नाव ठेवलंय माझं. तुझं नावच ठेवलेलं आहे. हां, कादंबरी म्हणजे की मला घरात आजी मला बबा आणि कादंबरी म्हणायची. ते कादंबरी नाव म्हटलं की, आणि त्याच्यामागे अशी स्टोरी आहे. माझी आजी कोरोनाच्या 1 वर्षानंतर एक्सपायर झाली. माझा भयंकर जीव माझ्या आजीवरती. भयंकर म्हणजे भयंकर. माझं पान हलायचं नाही. एक वेळेस मला आई नसली तरी चालायची, पण मला आजी हवी, असं असायचं. आणि आजीचा आणि माझा बॉन्ड एकदम मैत्रिणीसारखा.
म्हणजे आज माझा आणि माझ्या आईचा जसा बॉन्ड आहे ना, तसा तिचा आणि माझा मैत्रिणीसारखा बॉन्ड होता. लिटरली म्हणजे की ती जेव्हा होती ना, तेव्हा मला कुठल्याच गोष्टीची कमी नव्हती. म्हणजे की अजून पण नाहीये. पण ते कसं असतं, एक आजीचं जे प्रेम असतं ना, ते आपल्याला दुसरं कोणी नाही देऊ शकत. शेवटी ती आजी ती आजी असते. मी तिला भयंकर आत्ता पण मी मिस करते. पण मी कुठे पण जाईल ना, खरं सांगते आज माझे 1 मिलियन झाले. त्या दिवशी सुद्धा तुम्ही बघितला का नाही, तुम्ही बघितला असेल व्हिडिओ. त्यामध्ये तुम्ही बघा, मी तर तोच पैठणीचा ड्रेस घातलाय. मला सगळे म्हणत होते, की "तू नवीन ड्रेस घे, काहीतरी नवीन कर." मी म्हटलं, "नाही, आज 1 मिलियन झालेत, पण ती नाहीये माझ्यामध्ये." म्हणून मी तो ड्रेस घातला आणि त्याचं म्हटलं, की नाही ती आहे माझ्यासोबत म्हणून मी तो ड्रेस घातला आणि त्यातच मी सेलिब्रेशन केलं माझ्या घरच्यांसोबत. आजीने शिवला होता का तो ड्रेस तुझ्यासाठी? नाही, आजीची साडी होती ओके, फक्त. ओके. ती म्हणायची, "ती साडी तर तू शिव, तुला लय छान दिसेल." पण मी म्हणायचे, "अगं नको." मी तिला आईच म्हणायचे, "आई अगं नको, आपण नंतर शिवू." असं असायचं. ते नंतरचं नंतर करता करता कधी ती मला सोडून गेली. म्हणजे वाटलं नव्हतं ती मला कधी सोडून जाईल असं. त्या अशा गोष्टी झाल्या आणि नाही बोलू शकत मी माझ्या आजीबद्दल. आज म्हणजे की तू बघ, परंपरा आणि या संस्कृती धरून अ, एवढं 1 मिलियनचा टप्पा गाठणं खूप अवघड आहे. खूप अवघड आहे. नाही, नाही हे करून देत. म्हणजे नाही का, मीन्स की की काय म्हणतात, की पोहोचणं कठीण होतं माझ्यासाठी. पण मी म्हणते आज मी काही पोहोचले ना, माझे आई-वडील असेल, आजीचा आशीर्वाद आहे, महाराजांची कृपा आणि माझी पूर्ण Instagram, YouTube फॅमिली आणि त्याचबरोबर तुमच्यासारखे सगळे मित्र माझे म्हणजे काय म्हणतात मैत्रिणी म्हणता येतील, मोठे भाऊ, मोठ्या बहिणीसारखे तुम्ही सगळे. सपोर्ट आहे ना शेवटी एक. ते आशीर्वाद आहे आणि त्याच त्याच नावाचं हे कादंबरी मी ठरवलंच होतं, की आजीचं ज्या दिवशी झालं ना, त्याच दिवशी मी ठरवलं होतं, की हे कादंबरी नाव कुठेतरी गेलं पाहिजे आपलं. म्हणून मी माझ्या ब्रँडचंच नाव कादंबरी हे केलंय. आणखी एक तुझी गोष्ट मी ऑब्झर्व्ह केली, की तुला म्हणजे आर्मी रिलेटेड खूप अशी नाही का एक कनेक्शन असल्यासारखं आहे. ते कशामुळे? स्वराज्याची चौथी राजधानी हा सातारा जिल्हा ओळखला जातो. शूरवीरांचा जिल्हा म्हणून हा सातारा ओळखला जातो. सातारमध्ये तू पहाटेचं कधी जरी ताई आलीस ना, घाटाच्या साईडनी बघायचं. खालून वरपर्यंत मुलं पळत असतात. आर्मीचा भयंकर क्रेज. सातारमधलं आपशिंगे गाव आहे. त्या घरातलं असं एक पण नाही की आर्मीमध्ये नाहीये. आणि माझं जरी गाव असेल ना, माझ्या घरात पण माझे चुलते वगैरे सगळे आर्मीमध्ये आहेत. त्यामुळे मला आर्मीचं भयंकर वेड आहे आणि मला पण आर्मीमध्येच जायचं होतं. पण कसं मार्क्समुळं कुठेतरी थोडंसं मार्क्समुळंच मी 1-2 मार्कांनी मी मागं पडले. नाहीतर माझं भयंकर प्रेम आहे आर्मीवरती आणि मी खूप त्यांचा रिस्पेक्ट करते. खूप रिस्पेक्ट करते. आज रक्षाबंधन असू दे, मी राखी पाठवते म्हणजे पाठवतेच. पाठवणारच. एवढं माझं भयंकर आर्मीवरती प्रेम आहे. आज आमच्या गावामध्ये आर्मीमध्ये कोणीसुद्धा सिलेक्ट होऊ दे, ते भले माझ्या ओळखीचे नसू दे, तरी पण मी आज हक्काने माझ्या Instagramला स्टोरी लावते म्हणजे लावतेच. का तर देशसेवेसाठी. आज देशसेवा सातारा जिल्हा म्हणजे की असं बॉर्डरवरती गेलं ना, तर तुम्हाला सातारा जिल्ह्याचे भेटणारच भेटणार आहे. कारण हं. की सातारा जिल्ह्याचं रक्तच असलं कडवं आहे ना आणि भयंकर रांगडी आहे. बरोबर आहे. भयंकर रांगडी. त्यामुळे माझं आर्मीवरती भयंकर प्रेम आहे. तसं तर तुला सोशल मीडियामधून खूप सारं प्रेमच मिळतं आणि शक्यतो निगेटिव्ह कमेंट नसतातच. पण तरीही सोशल मीडिया आहे म्हटल्यानंतर दोन्ही बाजू असणार. तर कधी ट्रोलिंगला सामोरं जावं लागलंय? नाही. किंवा कधी निगेटिव्ह कमेंट्स वगैरे असं कधी? निगेटिव्ह कमेंट्स अशा जरी आल्या ना, तरी माझी फॅमिली इतकी स्ट्राँग आहे ना, तेच बघून घेतात. त्यामुळे मी म्हणजे मला नाही शक्यतो एखादीच निगेटिव्ह कमेंट असते. ते पण काय उगीचच फेक आयडीवरनं करायचं ते करतात. पण नाही, कधीच नाही असं म्हणजे नाही का. पण माझी फॅमिली इतकी स्ट्राँग आहे ना, की ते खूप भारी त्यांना उत्तर देतात. त्यामुळे मला काही टेन्शनच नसतं. मध्ये मी म्हणजे ॲक्चुअली तुझा एक व्हिडिओच बघितला. मला वाटतं 1-2 महिन्यापूर्वीच असेल, की तू आधी एक व्हिडिओ म्हणजे सेन्सिटिव्ह गोष्टीमध्ये व्हिडिओ बनवला होतास आणि त्याच्यावरती लोकांनी निगेटिव्ह कमेंट केल्या. तू परत एक व्हिडिओ टाकलास, की त्या व्हिडिओच्या मागचं तुझं नक्की हेतू काय होता आणि लोकांनी ते वेने घेतलं. ते काय झालं होतं नक्की? आर्याच्या व्हिडिओच्या बाबतीत काय झालं, मला एकतर सातारा जिल्ह्यामध्ये ही अशी गोष्ट घडली. ती खूप वाईट वाटली आणि त्या मुलीला इतक्या घाणेरड्या प्रकारे मारलं. लिटरली मी त्या जागेवरती जाऊन आली आहे. तिथलं ते रक्त आहे ना, बघून मला चक्कर आली होती. मग तू विचार कर त्या मुलीला किती वेदना झाल्या असतील आणि अशा ठिकाणी जाऊन आपण व्हिडिओ टाकायचा नाही. का टाकायचा नाही? त्या नराधमाला फाशी भेटलीच पाहिजे ना. का म्हणून त्रास दिला रे? त्या केवढंसं ते बाळ होतं 13 वर्षाची ती पोरगी. काय गरज काय होती? मी त्यांना म्हणजे की मला सांगण्याचं तात्पर्य एकच होतं, की मी तिथे गेल्यावरती का व्हिडिओ काढला एवढं ते पण सांगते, की ते कळायला पाहिजे होतं. ते महाराष्ट्रभर पूर्ण देशाबाहेर पण जायला पाहिजे होतं आणि ते त्याला न्याय भेटायला पाहिजे होता.
त्यासाठी माझी धडपड चालू होती. आणि आता ज्यांना निगेटिव्ह बोलायचं ते बोलले, तुम्ही जाता व्हिडिओ काढता. पण हे समजत नाही त्यांना, की तो व्हिडिओ टाकल्यामुळे भरपूर गोष्टी बदलतात, की म्हणजे जी यंत्रणा असते ती कामाला लागते कुठेतरी असं. त्याच्यानंतर भरपूर जणांनी मला सांगितलं, म्हणजे भरपूर जे निगेटिव्ह बोलले ना, त्याच्यानंतर काही म्हणजे की माझ्यावरती व्हिडिओ पण लिटरली भरपूर ताई, दादा असतील त्यांनी बनवून टाकले, की ती चुकीचं वागलेलीच नाहीये. तिने फक्त काय केलंय, त्या मुलीला न्याय भेटावा म्हणून धडपड आहे. आज कुठल्याही म्हणजे कुठं पण हे ही अशी प्रकरणं घडली ना, मी बोलतेच बोलते. कारण की आपण पण मुलगी आहे, ती पण मुलगी आहे आणि नाही घडायला पाहिजेत ही प्रकरणं. खरं छत्रपती शासन हे लागलंच पाहिजे. त्याशिवाय कळणारच नाही. पण हे सगळं आपण एवढं सगळं करतो म्हणजे तूही व्हिडिओ बनवते, मी हं. सुद्धा या हो. प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ बनवते. पण आपल्याला रिझल्ट कुठेच दिसत नाहीत. त्याच्याबद्दल काय वाटतं तुला? रिझल्ट हा दिसतच नाही. खरं बोललीस तू. मी आर्यासाठी म्हणजे असं नाही, आर्याच म्हणता नाही येणार. सगळ्याच प्रकरणांसाठी कंटिन्यू आपण व्हिडिओ टाकत असतो. आपली झटपट काय असते, की बाबा न्याय भेटावा. पण काही रिस्पॉन्सच नाही. थोड्या दिवसांनी ते पण सगळं निवळलेलंच असतं एक प्रकारचं प्रकरण. काय म्हणजे पुढं काय करायचं हेच कळत नाही. जर का तेच व्हिडिओ फ्लो म्हणजे नाही का, एक राहिले की नाही त्याच्यावरती न्याय प्रक्रिया चालू आहे. पण असं काही दिसतच नाही कुठं. तेच. ते तेवढ्यापुरते काय 4-8 दिवस वातावरण तापत असेल तेवढंच. परत काय नसतंच. तुला काय वाटतं आता म्हणजे हे खरं तर जे तरुण पिढी आहे त्यांच्याकडूनच ह्या गोष्टी पण घडतात. मग याला कुठेतरी सोशल मीडिया पण कारणीभूत आहे असं वाटतं का तुला? काय ह्याच्यावरती म्हणजे नाही का, मला नाही म्हणजे की मी नाही काही सांगू शकत. कारण की हे कसं घडतंय, काय घडतंय? सोशल मीडिया जेवढं चांगलं आहे, ते आत्ता मी बोलले ना, जेवढं चांगलं आहे तेवढं चांगलं आहे. आणि जेवढं वाईट घेऊ तेवढं वाईट पण आहे. मग त्यामुळं काय आता प्रत्येकाची विचारसरणी आहे. वाईट घ्यायचं, चांगलं घ्यायचं. आणि ह्याच्यावरती मला नाही जास्त काय म्हणा एक्सप्रेस नाही मी होणार. कारण की ती गोष्ट खूप अशी हार्ट टचिंग आहे. काय बरोबर. म्हणजे वाटतं असं आपल्याला पण बदलत नाहीयेत नाही गोष्टी. बदलत आहेत गोष्टी. भयंकर प्रयत्न करतोय. पण काय आता असं. बाकी आता फ्युचरमध्ये तुझे काय प्लॅन्स आहेत? फ्युचरमध्ये भरपूर प्लॅन चालूच असतात. कारण वर्किंगमध्ये आहेत. म्हणजे बिझनेस असेल, या सगळ्या गोष्टी. भरपूर स्टडी चालू आहे माझा. त्याच गोष्टींवरती अभ्यास चालू आहे. कळेलच लवकरच. आता 1 मिलियनचं सेलिब्रेशन वगैरे झालं. हो. कशा पद्धतीने केलंस? नाही 1 मिलियनचं सेलिब्रेशन अजून माझं राहिलं आहे. म्हणजे की मी माझ्या फॅमिलीसोबत जरी केलं म्हणजे सचिन दादांसोबत आम्ही सचिन दादांनी आणि मी ठरवलं सेलिब्रेशनचं म्हणजे केक-बिक कापायचं. केक आपण कापतो, पण आपण केक किती खातो? 1 बाईट फक्त. त्याच्यानंतर काय होतं, तो केक वेस्ट होतो ना. तर मग आम्ही ठरवलं की शिरा बनवूयात गोड, कारण की ही गोड बातमी होती. मग शिरा बनवला. सगळ्या अनाथ मुलांना जे आहे त्यांना वाटला. ती जी मुलं ती हसत होती. ते आजी-आजोबा बघून हसत होते, प्रेमाने बोलत होते, छान-छान गप्पा मारल्या. म्हणजे नाही का, ती खूप भारी होती. घरच्यांसोबत सेलिब्रेशन केलं. ते पण काय असं मोठं वगैरे नाही. एकदम साध्या प्रकारे जेवण बास. आणि अजून माझं सेलिब्रेशन राहिलं ते म्हणजे खरं सांगते, ते म्हणजे की मी लिटरली 5,000 म्हणजे काय म्हणतात 5,000 डब्बे पॅक करायला लावलेत बिर्याणीचे, व्हेज बिर्याणीचे आणि ते मला वाटायचे. पण आता रोजचं शेड्यूल इतकं पॅक चालू आहे ना, की रोज इकडे, रोज तिकडे, ते तिकडे. मग असं एक दिवस आता हा बघायचा आणि त्याच्यामध्ये हे करून टाकायचं. आता शिरा तर गोड वाटले. हां. आता एक असं. खूप चांगला कन्सेप्ट मांडतीयेस आणि त्यातून लोकं खरंच काहीतरी शिकतायत. हं. आणि त्यातल्या त्यात तुझे 1 मिलियन झाले हे म्हणजे त्या लोकांसाठी सबक आहे, की ज्यांना वाटतं ना, की नाही बाबा सोशल मीडियामध्ये फेमस व्हायचं असेल, तर आपल्याला वेगळाच मार्ग निवडावा लागणार आहे. हे सगळं तू बदलून टाकलेलं आहेस थोडक्यात. कारण की म्हणजे की त्यांना म्हणजे त्या त्या मुलांना बघितलं ना, की खूप वाईट वाटतं. एवढी म्हणजे की एवढी-एवढीशी मुलं मी त्यांच्यासोबत गप्पा मारत होते. ताई असं, ताई तसं. म्हणजे त्या मुलांना बघून मला खूप वाईट वाटतं आणि आजी-आजोबांशी तर माझा बॉन्ड म्हणजे की मी अशी व्यक्ती आहे ना, कोणाशी जरी लहान मुलाशी जरी बसले ना, त्याच्यासोबत माझी मैत्री होते. असा माझा स्वभाव आहे. त्यामुळं मला लहान मुलं खूप आवडतात. आजी-आजोबा खूप आवडतात आणि ती अशी बिचारी मुलं असतात, की त्यांना आई-वडील नसतात. ते वाईट वाटतं. मग माझं शक्यतो सेलिब्रेशन जे असतं ना, बर्थडेचं म्हण, कुठल्या पण गोष्टीचं सेलिब्रेशन असेल किंवा आजीचा बर्थडे असेल, हे सगळ्या गोष्टी मी ह्याच ठिकाणी जाऊन करते. म्हणजे केक कापण्यापेक्षा मी अन्नदान महत्त्वाचं करते. आता जसं सोशल मीडिया तुझं ग्रो झालंय, जसं मग बाकी व्याप पण वाढलेले आहेत. मग हे सगळं एकटी हँडल करते की कसं? दिसताना एकटा माणूसच दिसतो. पण पडद्यामागे खूप जण असतात. खूप जण असतात. आता ह्याच्यामध्ये माझे आई-वडील, माझी टीम, माझा मित्रपरिवार, मैत्रिणींपेक्षा मी मित्रपरिवार हायलाइट करते. खरंच माझे मित्रपरिवार, परत माझे भाऊ, मोठे भाऊ सगळे स्ट्राँगली एकदम
त्यांचं. मी जरी कुठं बाहेर गेले ना, मी जर फोन केला ना, "आई अगं ते राहिले" किंवा वडिलांना म्हणा, "अहो ते करायचंय." तर ते करणार आणि माझं टीम पण एवढी छान आहे ना, म्हणजे माझे मॅनेजर आहेत सर, मी त्यांना आता नाव नाही घेऊ सर, लिटरली एवढे कोऑपरेटिव्ह आहेत ना, एवढे कोऑपरेटिव्ह म्हणजे नाही का, मी नसेल, काही जरी अडलं असेल, मी कॉल जरी नाही उचलला तरी हँडओव्हर करणार. एवढं छान. आई म्हणजे की आई-वडील आणि मित्रपरिवार आणि भाऊ आणि माझी टीम हे प्रॉपर आहेत. खूप छान करतात, खूप छान बघतात. खूप सपोर्ट आहे त्यांचा मला. मी कुठं जरी खचले ना, तरी ते "उठ तू उठ, कर." तू जसं की सचिन दादांना एक मोठा भाऊ म्हणून बघते, तर तुमचं बॉन्डिंग कसं आहे? सचिन दादाचं आणि माझं बॉन्डिंग अरे काय बोल म्हणजे लिटरली आम्हाला असं म्हणजे नाही का, मी त्याला कितीतरी वेळेला दादा आपण नको जास्त व्हिडिओ टाकायला, नजर लागेल रे आपल्याला. म्हणजे की पंढरीच्या वारीमध्ये भेटलेला हा विठ्ठलासारखा भाऊ. खरंच तो विठ्ठलासारखा आहे. कायम सपोर्ट करत असतो. कंटिन्यू म्हणजे नाही का, कुठे जिथं आडेल-नडेल, दादा असं आहे, दादा तसं आहे. म्हणजे असंच. सचिन दादा म्हणजे माझे भाऊ आहेत ना, अ, सांगायला गेलं तर खूप मोठी लिस्ट ठीक आहे. पण सगळे भाऊ म्हणजे सचिन दादा असतील, अजून भरपूर भाऊ आहेत. खूप सपोर्ट करतात आणि मुळात रक्ताच्या नात्यापेक्षा मांडलेली नाती. खरं आहे. म्हणजे माझे आज सगळे जे माझे भाऊ आहेत ना, म्हणजे मी आईला सारखं म्हणायचे, "मला मोठा भाऊ पाहिजे, मला मोठा भाऊ पाहिजे." नाही का? म्हणजे माझं असं सारखं असायचं. तर आई म्हणायची, "तर मोठा भाऊ आहेत की तुला असं." नाही का? पण हे आत्ता जे मोठे भाऊ भेटलेत ना माझे, खरंच सोन्यासारखे आहेत. डायमंड आहेत, डायमंड. त्यांना म्हणजे मी नाही डिस्क्राईब करू शकत, एवढे चांगले आहेत. कधी पण काही पण असू दे. आणि आता तू सचिन दादा बोलले, तर माझ्या भावामध्ये हे सगळे तर आहेतच. त्याचबरोबर माझा भाऊ पण आहे अजून एक, माझा बॅकबोन आहे सगळ्यात मोठा, म्हणजे तो म्हणजे माझा आकाश दादा. भयंकर सपोर्ट असतो. जिथं जाईल तिथं खंबीर उभा असतो. काही पण एका म्हणजे काही जरी उद्योग जरी केला ना, म्हणजे उद्योग म्हणजे काय, की कधी उशीर होणार असेल, म्हणजे की फिरता-फिरता आमचाच उशीर असतो. आम्हीच जास्त भटकत असतो. म्हणजे की फिराफिरी आमची चालली आवडतं आमच्या दोघांना पण. आणि जरी कुठं जरी गेलो ना, लिटरली घरी नाही का, म्हणजे घरी आई-वडिलांना कसं काय करायचं सगळं तो दादा तू बघणार आहे. म्हणजे खूप भारी दादाचा आणि म्हणजे सचिन दादाचा पण तसंच एकदम. बाकी सगळे दादा पण एकदम. पण पूर्ण सपोर्ट आहे सगळ्यांचा. भाऊ आज सगळे सोबत आहेत आज माझ्या. हे सगळे आणि मीन्स की सगळे हे जे झालेत ना, रील स्टार म्हणजे रील स्टार उद्योजक, हे सगळे भाऊ आहेत ना, हे खतरनाक आहेत. सगळे सपोर्टिव्ह आहेत. सगळे इतके छान म्हणजे डाउन टू अर्थ काय असतं ना, ते त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. तू ऑन स्क्रीन तर म्हणजे एक नाही का मॅच्युअर मुलगी आहेसच, बट ऑफ स्क्रीन तुझं नेचर कसं आहे? सेम ॲज इट इज. अशीच सेम. चुलबुली अजिबात नाही? नाही, अजिबात नाही. चुलबुल नाही, मस्तीखोर नाही. मी घरातला सगळ्यात शांत म्हणजे की रागीट भयंकर आहे. एकदा चिडल्यानंतर काही नाही. चिडल्यावरती चिडलं. पण मी भयंकर शांत, कामात व्यस्त, कोणाचं 1 नाही, 2 नाही, आपलं काही नाही. आपलं काम आणि हे असंच. असं म्हणजे माझा स्वभावच असा आहे. म्हणजे शांतपणे आणि रागीटपणे. पण जिथं चुकतं तिथं मला नाही आवडत. मग तिथं राग व्यक्तच होतो माझा. किती काही नेक्स्ट लेव्हल. ओके, आपण आता एक छोटंसं रॅपिड फायर घेऊया. तुझा आवडता पदार्थ पावभाजी. पारंपरिकमध्ये? पारंपरिकमध्ये माझं सगळ्यात आवडीचं काय असेल ना, पुरणपोळी आणि आमटी, वेअर करायला काय आवडतं, साडी की ड्रेस? साडी. बट तू तर ड्रेसमध्ये जास्त दिसते. पण आता रोज तर साडी घालून मी जाऊ शकत नाही ना प्रत्येक ठिकाणी. म्हणजे ट्रॅव्हलिंग खूप लांब-लांब असतं. त्याच्यामुळं हा ड्रेस असतो. गाव की शहर? गाव, सातारा की पुणे? सातारा. पुणेकर नाराज होतील. नाही, पुणेकर नाही नाराज होणार कारण की सातारावरती माझं खूप प्रेम आहे आणि पुण्यावरती पण तेवढंच प्रेम आहे, असं नाही. पण कसं आहे, नाळ माझी मातीशी जोडलेली, माझं जन्म ठिकाण ते आहे, माझी जन्मभूमी ते आहे. त्याच्यामुळं सातारा. स्ट्रीट शॉपिंग की मॉलमधली शॉपिंग? स्ट्रीट शॉपिंग. बार्गेनिंग करते का? भयंकर. लिटरली भाऊ-बहीण ह्याच्यासाठीच घेऊन जातात सोबत. तोंड बांधून देतात, पण देतात. शेती की बिझनेस? काय, काय? शेती की बिझनेस? हा खूप अवघड प्रश्न आहे. दोन्ही. नाही, एकच सांगायचं. शेती. परंपरा की ट्रेंड? परंपरा. हे उत्तर मला माहितीच होतं, तरीही विचारलं. नाही, परंपरा. आता शेतीवरून आणखी एक मला आठवलं, की तू शेतीचे जे व्हिडिओज करते ना, त्याच्यावरती मी काही कमेंट्स बघितल्या, की तू शेतीबद्दल एवढं टाकते ना, मग तू शेतकरी मुलाशी लग्न करून दाखव. वाटलं का? याबद्दल काय वाटतं तुला? हे बघा, शेती ही माझी नाळ आहे. त्यामुळे मी माझ्या घरच्यांना सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजे की माझ्या घरच्या आता विषय होतात आता, हम्म. म्हणजे की एक एज असतं. ते हम्म. आता बोलतात की लग्नाचं म्हणजे माझं तरी अजून नाहीये बरं का, म्हणजे नाहीतर वाटायचं माझ्या लग्नाचं बघता माझ्या लग्नाचं नाहीये. बट असं होतं ना, की नाही का, मी पहिलं सांगणार, बघा तुम्ही
पण त्याच्याकडे शेती असावी. शेती असावीच असावी. का? तर माझी नाळ मातीशी जोडलेली आहे आणि शेतकरी मुलामध्ये काय कमी आहे? काय कमी आहे ना शेतकरी मुलांमध्ये? आज आज आपण जे खातोय, जर का शेतकऱ्यांनी जर का त्यांच्यापुरतंच पिकवलं ना, तर आपलं काय आहे ना? त्यामुळे मी शेतकरी मुलांना आज माझा मामा शेतकरी आहे. प्रगतशील शेतकरी आहे. माझे आजोबा शेतकरी आहेत. त्याचबरोबर माझा भाऊ शेतकरी आहे. म्हणजे भरपूर शेतकरी आहेत असं काही नाही. पण शेतीमध्ये पण खूप छान करतात. आलं, ऊस असं नाही की ही मोठी-मोठीच पिकं घेतात. छोटी-छोटी पण पिकं आहे. आपला घेवडा असेल, हरभरा, घेवडा हे सुद्धा असतं. सो चान्सेस आहेत, की शेतकरी सुद्धा चालेल. चालेल. अरे ऑल्वेज. म्हणजे असं नाहीये, की मी कधी कुणाला कमी समजत नाही. की असं का शेती का कमी समजायची? आज आपण जेवतोय, आज जे आपण 3 वेळचं जे अन्न खातोय, ते त्यांच्या कष्टाने, त्यांच्या घामामुळे खातोय. आणि आज मी बघते ना, आज शेती म्हणजे खूप कठीण आहे, टास्क आहे. हवा तेवढा भाव भेटत नाही लिटरली. आज मी माझं सोयाबीन म्हणजे रानात माझं सोयाबीन लावलेलं सांगते ₹4,500 नी घेतलं होतं बियाणं आणि तेच जेव्हा झालं, तेव्हा त्याचं प्राईस किती असेल? अंदाज? मला सोयाबीनविषयी एवढी माहिती नाही, म्हणजे आमच्या भागात नसतं. ओके. तर माहिती आहे का 3,000 नी विकलं जातं. काय मग परवडणार काय? त्याचं औषध आलं, खत आलं आणि माझं रान तर अशा ठिकाणी आहे, की तिथं पाऊस पडेल तेव्हाच पिकतं. पाणी नाहीये. आमचा मानखटावच असा आहे, की दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. त्याच्यात मी 100 झाडं आत्ताच जगवतीये. अशा गोष्टी आहेत. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. बाकी आपल्या पॉडकास्ट बघणाऱ्या तरुण पिढीला काय संदेश देशील तू? तरुण पिढीला एवढंच बोलेल, की तुम्ही आई-वडिलांचा रिस्पेक्ट करा. म्हणजे आई-वडिलांना मी म्हणते तुम्ही जर काही तुम्हाला देवाला नमस्कार करायला जर काही टाईम नसेल ना, तर तुम्ही खरं आई-वडिलांना नमस्कार करा. देव पण तेच आहेत आपल्यासाठी. मी माझं डेली रूटीनमधलं सांगते. मी माझ्या आई-वडिलांना, देवाला, आजोबा आहेत आणि असं नाही म्हणता ना, माझ्या घरी माझा डॉग आहे लकी. त्याच्यासुद्धा मी नमस्कार करते. कारण की आज तो देवाचंच रूप आहे माझ्यासाठी. म्हणजे मी तरुण पिढीला हे देईल, की आपली परंपरा, संस्कृती जपा. जपा आणि त्याचबरोबर आई-वडिलांना मेन आई-वडिलांना दुखवू नका. तुमच्याकडे आज तुम्ही जर का आई-वडिलांना दुखवलं ना, तर तुम्ही बघू शकता काय गोष्टी होतात. पण तुम्ही आई-वडिलांना खुश ठेवा एकदम आनंदामध्ये. सगळ्या गोष्टी पॉसिबल होतील. आज माझी एक गोष्ट आहे, की माझं काही पण होऊ दे. आजपर्यंत म्हणजे ही सांगत नाही मी गोष्ट कुठे म्हणजे मी ती सांगितली आहे, की माझं आत्तापर्यंतचं पेमेंट हे मी कधीच माझ्या अकाउंटला घेत नाही. आज तू माझं अकाउंट चेक कर. माझ्या अकाउंटला मॅक्सिमम तुला 3,000 किंवा ₹2,000 सापडतील. सगळं पेमेंट हे माझ्या आईच्या अकाउंटला असतं. म्हणजे माझ्याकडं म्हणजे की मी घेऊ शकते. पण मला असं वाटतं माझी लक्ष्मी आहे ती. माझ्यासाठी ती देवी आहे माझी. म्हणजे की काय झालं माझे आई-वडील माझ्यासाठी खूप आहेत. म्हणजे माझ्या देवासारखे आहेत ते. आणि खरंच देवासारखे आहेत. मी म्हणते तुम्ही आई-वडिलांना दुखवू नका. खरंच आई-वडिलांना दुखवू नका. आई-वडिलांना तुम्ही दुखावलं ना तुमच्या आयुष्यात तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. काही म्हणजे काहीच नाही कमी पडणार. खूप छान विचार आहेत आणि खूप कमी वयात खूप काही गोष्टी तू सांगून गेलीस, जे की म्हणजे अजून मोठ्यांना सुद्धा इम्प्लिमेंट करणं लाईफमध्ये होत नाहीये. एवढ्या सगळ्या गोष्टी तू करतेस त्याबद्दल खरंच तुझं कौतुक वाटतंय आणि परत एकदा तुझ्या 1 मिलियनसाठी काँग्रॅच्युलेशन्स. धन्यवाद. 1 मिलियनचे 10 मिलियन व्हावेत हीच प्रार्थना असेल. बाकी तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं आणि तू इथे आलीस, वेळ काढलास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि नेक्स्ट पॉडकास्ट तुम्हाला कुणाचा बघायला आवडेल तेही नक्की कळवा. धन्यवाद.